त्यानंतर मोठी बातमी पाहूयात। संजय राऊतांनी राज ठाकरेंबाबत केलेल्या वक्तव्यामुळे मनसे नाराज असल्याची चर्चा आहे। राज ठाकरेंना काँग्रेस सोबत हवी आहे। राऊतांच्या या वक्तव्यामुळे मनसेमध्ये सध्या नाराजी आहे। मनसेच्या नेत्यांनी ही आपली नाराजी व्यक्त केलेली आहे। काँग्रेसला आम्ही कोणताही प्रस्ताव दिलेला नाही अशी मनसेची भूमिका आहे। तर मी असं काहीही बोललो नाही असा संजय राऊत यांनी राज ठाकरे यांना मेसेज केलेला आहे। मनसे नेत्यांच्या उघड भूमिकेनंतर संजय राऊतांनी राज ठाकरेंना या संदर्भामध्ये मेसेजही केलेला आहे। आणि याच संदर्भातले अपडेट घेऊयात आपले प्रतिनिधी अजय माने यांच्याकडून। अजय, आधी संजय राऊतांचं वक्तव्य, त्यानंतर मनसे नेत्यांची नाराजी आणि आता राऊतांचं राज ठाकरेंना गेलेला मेसेज, नेमकं काय काय घडलेलं आहे, याचे काय परिणाम होऊ शकतात आणि या सगळ्याच संदर्भामध्ये राज ठाकरेंची भूमिका काय आहे? आकांक्षा, आपण जर पाहिलं तर अवघ्या 5 ते 6 तासात ठाकरे बंधूंच्या पक्षातील युतीमुळे जे आहे त्या 3 मोठे वक्तव्य समोर आलेले। एक सगळ्यात आधी जे संजय राऊत यांनी माध्यमांसमोर केलेलं वक्तव्य, त्याच्यानंतर मनसेच्या नेत्यांनी मांडलेली भूमिका आणि मनसेच्या नेत्यांनी उघड मांडलेली भूमिका, उघड मांडलेली नाराजी आणि त्याच्यानंतर संजय राऊत यांनी केलेला राज ठाकरे यांना मेसेज, या 3 घडामोडी ज्या आहेत त्या सतत झालेल्या आपल्याला पाहायला मिळालेल्या आहेत। विशेष बाब म्हणजे की संजय राऊत यांनी राज ठाकरे यांचा पक्ष म्हणजे मनसे आणि काँग्रेसची जवळीक बांधण्याचा प्रयत्न असल्याचं वक्तव्य जे ते सकाळी केलं। त्याच्यावर मनसे नेत्यांनी येऊन म्हटलं की आमच्या पक्षाची भूमिका हे राज ठाकरे मांडतील आणि त्याच्यात त्या संपूर्ण वक्तव्यात नाराजीचा सूर जो आहे तो आपल्याला पाहायला मिळाला होता। बाळा नांदगावकर तसेच मनसेचे शहर अध्यक्ष संदीप देशपांडे यांनी येऊन जे ते थेट माध्यमांसमोर बैठकी आधीच प्रतिक्रिया दिली होती आणि ह्या सगळ्या प्रतिक्रियानंतर थेट संजय राऊत यांनी राज ठाकरे यांना मेसेज केला असल्याची माहिती जी ती सूत्रांनी दिलेली आहे। त्याच्यात त्यांनी असं म्हटलंय की मी असं काहीही म्हटलं नाही, असा मेसेज जो आहे तो संजय राऊत यांनी राज ठाकरे यांना केलेला आहे। त्यामुळे ज्या संजय राऊतांनी या संपूर्ण चर्चेंना उधाण आणलं, त्याच्यानंतर मनसेच्या नेत्यांची नाराजी समोर आली, त्याच्यानंतर त्याच संजय राऊतांनी जे ते आता त्यांच्या वक्तव्यावर एकंदरीत असं म्हटलं की मी असं कोणतंही वक्तव्य केलेलं नाही, तसा मेसेज जो आहे तो राज ठाकरे यांना केलेला। त्यामुळे नेमकं संजय राऊतांच्या वक्तव्यावर आता राज ठाकरे यांची भूमिका काय हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। त्यासोबतच उद्धव ठाकरे यांची सुद्धा भूमिका काय असणार आहे, कारण की एका पक्षाच्या संदर्भातले हे वक्तव्य एका दुसऱ्या पक्षातील प्रवक्त्यांनी केलेलं आहे। त्यामुळे इथे जो आहे तो मनसेच्या नेत्यांच्या 2 पद्धतीने नाराजी झालेली। एकीकडे की आपल्या पक्षाची भूमिका दुसरे नेते का मांडत आहे हा एक मुद्दा आहे, तर दुसरी बाब म्हणजे की त्यांनी या सगळ्या संदर्भात राज ठाकरे यांच्यासोबत सुद्धा चर्चा झाल्याची माहिती जी आहे ती मिळालेली आहे की सगळ्याच प्रवक्त्यांची आज बैठक जी आहे ती शिवतीर्थ या निवासस्थानी बोलवण्यात आली होती। राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मनसेचे नेते आणि प्रवक्ते जे आहेत ते बैठकीला होते आणि आपण जर पाहिलं तर युतीच्या प्रत्येक घडामोडी वेळी आणि प्रत्येक वक्तव्यावेळी मनसे अगदी सावधपणे जी ती भूमिका मांडतं। मनसेच्या नेते सुद्धा सावधपणे भूमिका मांडत असताना थेट ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचे दुसऱ्या पक्षाच्या म्हणजे ज्यांच्यासोबत युतीच्या चर्चा सुरू आहेत, अद्याप युतीची घोषणा झाली नाही, त्या पक्षाबद्दलचं एवढं मोठं वक्तव्य समोर आल्यानंतर त्यामुळे या वक्तव्यानंतर अजय आता नेमकं ठाकरे बंधूंची काय नेमकी भूमिका आहे हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। तर दरम्यान संजय राऊतांनी